नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा होतोय. दोन्ही मेळावे हे मुंबईमध्ये होत आहेत आणि एक छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी हा मैदानावर ठाकरेंचा मेळावा होणार, तर गोरेगावच्या नेस्को या ठिकाणी शिंदेंचा मेळावा होणार आहे. दोन्ही ठिकाणी तोफा धडाडणार आहेत. उद्धव ठाकरे आज काय बोलतात, कोणावर तोफ डागतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुका आहेत, अशा वेळेला एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या विषयाला हात घालतात, कोणत्या विषयावर बोलतात, ठाकरेंना कसं प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्याकडनं पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. दोनही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. थेट आपण गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, या ठिकाणी शिंदेंचा दसरा मेळावा तर होतच आहे, मात्र दसऱ्याच्या निमित्तानं जिथे पूरस्थिती निर्माण झाली होती तिथल्या नागरिकांसाठी म्हणून इथून मदत पाठवली जात आहे. याचे ट्रक देखील त्या ठिकाणी उभे करण्यात आले आहेत. त्याला हिरवा झेंडा दाखवून त्यानंतर हा दसरा मेळावा या ठिकाणी सुरू होणार आहे. काय सांगाल? बरोबर आहे निखिला, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी आधीच जाहीर केलेला आहे की हा जो दसरा मेळावा जो आहे तो साधेपणातच जो आहे तो होईल आणि त्यामुळे नेस्को गोरेगाव सेंटर जे आहे गोरेगावमधलं त्या ठिकाणी हा साध्या पद्धतीनं मेळावा जो आहे तो छोटेखानी केला जातोय. आपण माझ्या मागे पाहू शकता, हेच ते ट्रक आहेत जे पूरग्रस्त भागात पाठवले जाणार आहेत. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी येतील आणि या सगळ्या ट्रकना जे आहे ते झेंडा दाखवला जाणार आहेत. प्राथमिक रित्या या ठिकाणी 6 ट्रक जे आहे ते ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ट्रकमधून जे पूरग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अगदी संसार उद्ध्वस्त जे आहे ते शेतकऱ्यांचे झालेले आहेत आणि त्यामुळेच मदतीचा हात म्हणून दसरा मेळाव्याच्या दिवशी एकनाथ शिंदे जे आहे ते स्वतः या ट्रक्सना हिरवा कंदील जो आहे तो दाखवणार आहेत, हिरवा झेंडा जो आहे तो दाखवणार आहेत आणि त्यानंतर हे ट्रक जे आहेत ते राज्यभरात रवाना होतील. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर हा दसरा मेळावा होण्याआधीच एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं होतं की साधे पद्धतीनं जे आहे हा दसरा मेळावा आम्ही यंदा करतोय, कारण पूरस्थिती राज्यात मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कुठेतरी व्हावी असे आदेश सुद्धा त्यांनी प्रत्येक शिवसैनिकाला दिलेले पाहायला मिळाले होते. आणि आता स्वतः हे ट्रक जे आहे ते या ठिकाणावरून एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री रवाना करणार आहेत. आपण सध्या हे ट्रक पाहू शकतो. या ट्रकमध्ये संपूर्ण साहित्य जे आहे ते शेतकऱ्यांना देण्यासाठीचे ठेवण्यात आलेले आहेत आणि हे ट्रक आता महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. आधीच आपण जर पाहिलं तर तशी भूमिका एकनाथ शिंदेने जाहीर केली होती आणि आता प्रत्यक्षरित्या हे ट्रक जे आहेत ते थोड्या वेळात या ठिकाणी सोडले जातील आणि कुठेतरी जास्तीत जास्त पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी हीच त्यांची धारणा आहे, हेच त्यांचं धोरण आहे आणि त्यामुळेच हे ट्रक या ठिकाणी आता आणलेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणाहून हे ट्रक रवाना केले जातील. नक्कीच विनायक, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ. थेट आपण जाऊयात नेस्को सेंटरमध्ये. आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश, आता दसरा मेळावा सुरू होण्यासाठी 1 तास उरलेला आहे साधारणतः, तर 7-8 वाजता साधारणतः एकनाथ शिंदे या ठिकाणी बोलायला उभे राहतील. आता नेमकी तिथे किती गर्दी आहे? इथे जे सगळे शिवसैनिक आलेले आहेत त्यांच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत? नक्कीच आपण पाहतोय एकीकडे शिवतीर्थावर दसरा मेळावा होतोय, तर दुसरीकडे आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांच्या नेस्को ग्राउंडमध्ये जो दसरा मेळावा होतोय त्यामध्ये आता शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी 36 जिल्ह्यातून यायला सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सगळे पदाधिकारी आहेत ते आता हळूहळू या ठिकाणी यायला लागलेले आहेत. मुंबईमध्ये काही प्रमाणामध्ये ट्रॅफिक सुद्धा आहे आणि त्यामुळे यांना यायला विलंब होतोय अशी सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे 7 वाजेपर्यंत हे संपूर्ण जे ग्राउंड आहे जिथे 20 ते 25 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते खच्चून भरून जाईल अशी भावना जी आहे इथले पदाधिकारी, कार्यकर्ते, विभाग प्रमुख व्यक्त करतायत. प्रत्येकावरती जबाबदारी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीनुसार प्रत्येक जण काम करत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. एकनाथ शिंदे हे 7 ते 7:30च्या दरम्यान या ठिकाणी येतील. जे ट्रक्स या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत ते ट्रक्स आधी संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी रवाना केले जातील. यानंतर एकनाथ शिंदे व्यासपीठावर पोहोचतील आणि आज धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाचं देखील या ठिकाणी उद्घाटन केलं जाणार आहे आणि शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी असं त्यांचं ब्रीदवाक्य असणार आहे आणि त्यामुळे लाईव्ह या ठिकाणी सेशन सुद्धा असेल. बरेचसे जे पदाधिकारी आहे किंवा मदत ज्यांना हवी आहे त्यांच्याशी सुद्धा थेट लाईव्ह संवाद या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठमोठ्या स्क्रीन्स या साठी लावण्यात आलेल्या आहेत. जे नेते, पदाधिकारी, मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आता या ठिकाणी यायला सुरुवात केलेली आहे. काही वेळामध्ये या ठिकाणी व्यासपीठावर ते दाखल होतील. त्यांच्या व्यासपीठावर बसण्याची सुद्धा या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती पूर्ण झालेली आहे. वेगवेगळ्या खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे जे मुख्य नेते ते या ठिकाणी या सगळ्यांचं या ठिकाणी मनोबल वाढवणार आहेत का आणि त्यांच्या धनुष्यबाणाच्या पातावर आज नेमकं कोणकोणते नेते असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हे कोणता मूलमंत्र देणार आहे हे देखील पाहणं निखिला तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण असेल असं बोललं जातं आणि त्यामुळे आता उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. दसऱ्याच्या निमित्तानं विचारांचं सोनं कोण उधळणार आहे आणि मुंबईमध्ये नेमका भगवा कुणाचा फडकेल हे सुद्धा पाहणं त्यावर अवलंबून असणार आहे. निखिला, नक्कीच.